तर आय गो देअर. पण इथे बघा व्हर्ब काय आहे गो, पण इथे येस लागला का म्हणजे आय गोज लिहिलं का नाही. जर सपोज इथे ही असतं शी असतं तर गोज झालं असतं म्हणजे ही गोज देअर, बट इथे आय आहे म्हणून आय गो देअर. आलं लक्षात. म्हणजे आय आणि यूला जरी एकवचनी असेल तरी येस लावायचं नाही. तर मित्रांनो बघा इथे आहे तो येतो, सेंटेन्स आहे आपलं तो येतो म्हणजे ही कम्स. ते येतात म्हणजे दे कम. तर इथे काय डिफरन्स आहे तुमच्या लक्षात आला का? बघा इथे व्हर्बला एस लागलेला आहे, इथे व्हर्बला एस नाही आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तो खेळतो, तर ही प्लेज. ते खेळतात म्हणजे दे प्ले, ओनली प्ले. इथे एस नाही आहे. तर इथे का बरं एस लागलेला आहे, इथे का नाही आहे? तर हे कन्फ्युजन बरेच जणांना असतं. तर हे कन्फ्युजन आपल्याला या व्हिडिओमध्ये आज दूर करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हा कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण या चॅनलवरती शिकत असतो इंग्रजी, ते पण मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने. चला मग काहीच टाइमपास न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो इथे मी काही रूल्स घेतलेले आहे. हे रूल्स आपल्याला शिकायचे आहे, कारण या रूल्समुळेच आपल्याला माहिती पडेल की कोणत्या क्रियापदाला कुठे येस लावायचा आणि कुठे नाही लावायचा. ठीक आहे. तर बघा पहिला रूल आहे, कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला येस लावतात. पुन्हा रिपीट करते, कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला येस लावतात. आलं लक्षात? हवं तर तुम्ही नोट करू शकता, पण आपल्याला हे एक्झाम्पल थ्रू समजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला असं समजायला थोडं कठीण जाईल. तर आपण पुढे एक्झाम्पल घेऊया, पहिले आपण सर्व रूल्स बघून घेऊ. ठीक आहे. तर नेक्स्ट रूल आहे, कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला येस लागत नाही. म्हणजे याच्या अपोजिट, कर्ता जर एकवचनी असेल तर क्रियापदाला येस लावतात आणि कर्ता जर अनेकवचनी असेल तर क्रियापदाला येस लागत नाही. तर बघा थर्ड रूल आहे, आय आणि यू एकवचनी असले तरी क्रियापदाला येस लागत नाही. म्हणजे बघा इथे कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं. म्हणजे मी काय म्हटलं होतं, कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला एस लावतात. ठीक आहे. मग आय आणि यू हे सुद्धा काय आहे, एकवचनी आहे म्हणजे सिंग्युलर आहे. तर तेच आपल्याला इथे म्हणायचं आहे की आय आणि यू एकवचनी असले तरी क्रियापदाला एस लागत नाही. मित्रांनो आपण इथे 3 रूल्स बघितले, त्यामधील पहिल्या रूलचे काही एक्झाम्पल्स बघूया. तर आपला पहिला रूल काय होता, जर कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला येस लावतात. तर त्याप्रमाणे बघा ही काय आहे, एकवचनी आहे म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणून इथे क्रियापदाला व्हर्बला काय लागलं, एस लागला. तर ही कम्स हिअर म्हणजे तो इथे येतो. नेक्स्ट सेंटेन्स, शी लुक्स हॅप्पी. बघा ही पण काय आहे, म्हणजे ती पण काय आहे, शी म्हणजे ती, तर ती पण काय आहे, एकवचनी आहे म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणून काय लागलं, एस लागला. ठीक आहे. तर शी लुक्स हॅप्पी म्हणजे ती आनंदी दिसते. ही लिव्ज इन अमेरिका म्हणजे तो अमेरिकेत राहतो. ही लिव्ज इन अमेरिका. ठीक आहे. आता आपण बघूया सेकंड रूलचे एक्झाम्पल्स. तर सेकंड रूल काय होता आपला, जर कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला येस लागत नाही. त्याप्रमाणे दे कम हिअर. तर दे काय आहे, अनेकवचनी आहे म्हणजे प्लुरल आहे, तर इथे येस लागणार नाही. तर काय होणार, दे कम हिअर म्हणजे ते इथे येतात, ते इथे येतात. नेक्स्ट सेंटेन्स आहे, दे लाफ म्हणजे ते हसतात. आलं लक्षात? थर्ड सेंटेन्स आहे, दे लाय म्हणजे ते खोटे बोलतात. लाय म्हणजे खोटे बोलणे. ठीक आहे. आता बघूया आपण थर्ड रूल. तर थर्ड रूल काय होता, आय आणि यू एकवचनी असले तरी सुद्धा येस लागणार नाही, क्रियापदाला येस लागणार नाही. तर बघा इथे काय म्हणते, आय गो देअर मी तिथे जाते, मी तिथे जातो और मी तिथे जाते. तर आय गो देअर. पण इथे बघा व्हर्ब काय आहे गो, पण इथे येस लागला का म्हणजे आय गोज लिहिलं का नाही. जर सपोज इथे ही असतं शी असतं तर गोज झालं असतं म्हणजे ही गोज देअर, बट इथे आय आहे म्हणून आय गो देअर. आलं लक्षात? म्हणजे आय आणि यूला जरी एकवचनी असेल तरी येस लावायचं नाही. आय ॲडमिट माय मिस्टेक म्हणजे मी माझी चूक मान्य करते. ॲडमिट म्हणजे मान्य करणे. आय ॲडमिट माय मिस्टेक. ॲडमिट इथे येस लागला का नाही, म्हणून आय ॲडमिट माय मिस्टेक. यू प्ले तू खेळतोस, तू खेळतोस. यू प्ले, यू आहे इथे येस लागणार नाही. फोर्थ सेंटेन्स आहे आपलं, यू लुक नाईस इन धिस ड्रेस. यू लुक फक्त लुक्स नाही, यू लुक नाईस इन धिस ड्रेस म्हणजे तू या ड्रेसमध्ये छान दिसतोस.
तू या ड्रेसमध्ये छान दिसतोस. इथे ही शी असतं तर काय लागलं असतं, यस लागलं असतं. ठीक आहे, मग समजलं. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, आपण जे हे सेंटेन्स घेतले, हे सेंटेन्स कोणत्या टेन्सचे आहे? बघा इथे हा आहे सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब आहे. ठीक आहे, तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब, पण व्हर्बचं कोणतं रूप आहे इथे? V1. काय आहे? V1. ठीक आहे, तर बघा सब्जेक्ट प्लस V1 हा कशाचा फॉर्म्युला आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा, म्हणजे साध्या वर्तमान काळ. आलं लक्षात? म्हणजे हे जे सेंटेन्स घेतले आपण हे साध्या वर्तमान काळाचे आहे. म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये येस क्रियापदाला कुठे लावायचं आणि कुठे नाही लावायचं ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणून मी इथे सांगितलं की हे सेंटेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील ते मला कमेंट थ्रू विचारा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.